म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी कशी असायला हवी माणसाची, म्हणजे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म. कारण असं आपण ऐकत आलो आहे की मार्केट म्हणजे सायकल्स श्रिंक होत चाललेले आहेत. इज इट ट्रू? आणि इफ इट इज येस देन कसं असायला हवं? महाराष्ट्र अव्वल दर्जाचे सोलर प्लांट्स त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत. शेतकऱ्यांना सकाळची मॉर्निंग ग्रिड देतात आहे आणि आपले पण इलेक्ट्रिसिटी बिल्स कमी करणार आहेत. नेव्हर बिफोर इन द हिस्ट्री इट हॅज हॅपन. MSEBीने आपली बिलं कमी केले, ते होत आहे आता. थोडं काय होतं ना काका की एकतर मे बी वी हॅव नॉट सीन सो मेनी सायकल्स. समबडी लाईक मी हू हॅज कम इन टू ॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट जस्ट प्री कोविड, आय हॅव सीन ओनली द बेस्ट पेजेस ऑफ द इन्व्हेस्टमेंट मार्केट. आणि कुठेतरी मी असं ऐकलंय आणि जेव्हा थोडं भीती वाटते, कारण सडनली मार्केट थोडं एक 15-20% जरी करेक्ट होतं तरी पॅनिक मोडमध्ये आपण येतो. आणि बेअर मार्केट तर बघितलंच नाहीये असं, जसं तुम्ही लीमॅन ब्रदर्स म्हणताय किंवा .com बबल झालं दॅट टाइम. सो आणि ॲट द सेम टाइम ते जिओपॉलिटिकल डायनॅमिक्स चेंज होत राहतात. यू फील दॅट समवेअर इट्स बेटर टू बी इन द कम्फर्ट झोन इन द इंडियन मार्केट्स. पण like you said that there is such a immense potential outside. How should one assess ki kuche stocks, which indexes or which stocks? Immense potential outside म्हणजे मला कळलं. In a sense, आता Facebook, Amazon ला काही you know we don't need to vouch. I mean, you know, I have no second thoughts on that. But but just to invest directly into the stocks, being a consumer is one. But डिरेक्टली शेअर्समध्ये तिथे इन्व्हेस्ट करणं थोडंसं असं. करेक्ट. नाही म्हणजे इफ यू आर स्टेइंग इन US देन यू कॅन बाय दोज शेअर्स. ऑब्वियसली यू कॅन बाय इट देअर ऑल्सो. बट इफ यू वॉन्ट टू ग्रो इंडियन वेल्थ बिकॉज यू वॉन्ट टू कम बॅक आफ्टर 10 years or 20 years, then you have to invest in India so that it is all yours when you come back. तर दोन्ही प्रकारे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि अमेरिकेत जर तुम्ही असलात तर दोन्ही प्रकारे इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्ही इंडियामध्ये असाल तर यू डोंट हॅव डे टू डे पल्स ऑफ Amazon वगैरे कंपनीत कसं चाललं आहे, काय छटणी झाले का, काय झालं, नवीन प्रॉडक्ट कधी येते वगैरे. तुम्ही मोतीलाल ओसवालच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीच्या ETF मध्ये गुंतवू शकता. ETF FANG किंवा ETF S&P 500 आहे, ETF IT आहे, त्याच्यामध्ये नॅस्डॅक आहे, ETF नॅस्डॅक पण आहे वेगळा. तर आणि S&P 500 पण आहे. डाउ जोन्सचा अजून नाही बघितलं मी ETF, पण S&P 500 मध्ये डाउ जोन्स पण येतो. तशा ETF मध्ये गुंतवणं जास्त श्रेष्ठ. आणि बाकी बिलीव्ह इन युअर कंट्री, दॅट इज मोर आय विल रेकमेंड. कारण US इज इन अ डेट ट्रॅप. ओके, टू बी ऑनेस्ट विथ यू. $35 billion कर्ज म्हणजे काय 400 लाख कोटी कर्ज, काइंड ऑफ टू मच ऑन एनी कंट्री. आणि समोर अदर ट्रम्प इज ट्राईंग टू डू समथिंग गुड बट रॉंग वे. आणि ते कधी होणार नाही मला वाटतं, कारण त्यांची जी हॅबिट्स आहे ना, हॅबिट्स डाय हार्ड. दे आर इन टू द हॅबिट्स ऑफ स्प्लर्जिंग, यूज अँड थ्रो. क्लायमेट चेंजला त्यांनी बट्ट्याबोळ करून टाकलं अमेरिकेमध्ये. सारखे वादळ येत असतात. आजच काय टेक्सासमध्ये मोठा पूर आला आणि शाळेतली मुलं वाहून गेली, ट्रिपला गेलेली 40 लोक. अनबिलिव्हेबल. आणि भारतामध्ये तेच होतं आहे. क्लायमेट चेंजला कोणीच लक्ष देत नाही. जेवढं मार्केटवरती जाणार ना तेवढं क्लायमेट चेंजला प्रॉब्लेम आहे. पुढच्या पिढीला आपण मार्केट म्हणजे जे एक्सपान्शन करतोय, पॉवर प्लांट्स आणि केमिकल प्लांट्स आणि हे ते सगळीकडे प्रदूषण होतं आहे. त्यामुळे टेम्परेचर्स वाढतात. एसीचा खप वाढतोय, फाईन, दॅट इज फ्रॉम मार्केट अँगल वी आर हॅपी, बट नॉट गुड. त्यामुळे अमेरिकेचं जे 12 वाजलेले आहेत ते आपले पण 12 वाजतील. मे बी इट विल टेक अनदर 50 years, बट गोइंग टू हॅपन. त्यामुळे प्रोग्रेस ॲट व्हॉट कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट, दॅट वी मस्ट रिफ्लेक्ट, स्टॉप अँड रिफ्लेक्ट. नाहीतर मग हे थांबणार नाही कधी. आणि मला एक विचारायचं होतं की म्हणजे काही व्हॅल्यू स्टॉक्स असतात, म्हणजे जसं विच प्रॉब्ली डोंट शो साइन्स ऑफ एनी ग्रोथ, बट यू बिलीव्ह इन दर थीम, you believe in that business which they are, you know, the sector which they are working in, and probably because of the management who is managing the business. So अशा व्हॅल्यू स्टॉक्सना आयडेंटिफाय करणं आणि कॉन्स्टंटली स्टेईंग इन्व्हेस्टेड इन दॅट. ऑब्वियसली दिस इज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट विच प्रॉब्ली वन शुड लुक ॲट. बट हे स्टॉक्स कसे आयडेंटिफाय करायचे? म्हणजे समथिंग लाईक पेज इंडस्ट्रीज किंवा मारुती. These are growth stocks actually. These are growth stocks. Value stocks म्हणजे काय असतं माहिती आहे का?
ज्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड मिळत राहतं भरपूर आणि इन्व्हेस्टमेंट इज नॉट डन विदिन द बिझनेस बट इज डोल्ड आउट, म्हणजे ऑल PSU कंपनीज जे टिपिकली जेवढे पैसे त्यांना म्हणजे नेट प्रॉफिट दाखवतात त्याच्यापैकी 50% गव्हर्नमेंटला देऊन टाकतात. म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया गेट्स दॅट डिव्हिडंड, आपल्याला मिळतात ते. त्यामुळे त्याच्यामध्ये ग्रोथ बिझनेसमध्ये होत नाही हे मार्केटमधला माहिती असतं. त्यामुळे तो शेअर वाढतच नाही, कॅपिटल अप्रिशिएशन होत नाही. सो दोज आर व्हॅल्यू स्टॉक्स. डिव्हिडंड मिळते, डिव्हिडंड यील्ड 5-7% कोल इंडिया, ओके डिव्हिडंड यील्ड 60%, ओके वेदांता, हिंदुस्तान झिंक, ते वाटून टाकतात पैसे. त्यामुळे बिझनेसमध्ये टाकू शकत नाही आहेत आणि त्यामुळे ती कंपनीची ग्रोथ नाही आहे. आता हिंदुस्तान झिंकची ग्रोथ का होते, कारण सिल्वर आहे, सिल्वरचे भाव वाढलेत म्हणून त्यांचे प्रॉफिटेबिलिटी वाढते, झिंकचे भाव वाढलेत म्हणून. पण प्लांटची कॅपॅसिटी काय वाढलेली नाही आहे गेले 10 वर्षामध्ये, किंवा ऑर्गॅनिक ग्रोथ नाही प्युअरली बिकॉज ऑफ द रेट ऑफ पर टन इज गोइंग अप म्हणून. तर दोज आर ऑल व्हॅल्यू स्टॉक्स. ज्याची डिव्हिडंड यील्ड जास्त आहे ना, दोज आर व्हॅल्यू स्टॉक्स. त्याच्यामध्ये कोल इंडिया आहे, नंतर इंडियन ऑइल, HPCL, BPCL, 7-7% त्याची काय डिव्हिडंड यील्डच आहे. दोज आर टिपिकली यूज टू बी कॉल्ड एज विडो स्टॉक्स, की ज्यांना काही ॲस्पिरेशन नाही आहे वाढायची वगैरे, पण त्यांना डिव्हिडंड मिळते आणि ते आर हॅपी. आणि त्याकाळी डिव्हिडंड, त्याकाळी म्हणजे काय 4 वर्षापूर्वी डिव्हिडंड वॉज टॅक्स फ्री. 20 लाखापर्यंत 10 लाखापर्यंत डिव्हिडंड वॉज टॅक्स फ्री. आता ते टॅक्स फ्री उरलेलं नाही. त्यामुळे व्हॅल्यू स्टॉक्सला मी तर किंमत देत नाही. म्हणजे तुला मी त्याचं मागचं कारण सांगितलं. त्यामुळे कॅपिटल अप्रिसिएशन होत नाही. आता ONGC सारखा स्टॉक गेल्या 10 वर्ष तिथल्या तिथेच आहे. दॅट इज अ व्हॅल्यू स्टॉक. त्याच्यामध्ये 6-7.5% डिव्हिडंड यील्ड आहे. आता ONGC म्हणजे क्रूड ऑइल प्रोडक्शन कंपनी आहे, पण त्याच्यामध्ये नवीन कर्ज होऊनच ते इन्व्हेस्टमेंट चालली आहे. कर्जबाजारी आहे कंपनी. आणि कर्ज का मिळतं आहे, कारण ONGC आहे, सरकारी कंपनी आहे, काय याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. आणि ते कर्ज घेऊन त्यांचं चालू आहे. आता जे अंदमानला जर नवीन तेल मिळालं तर एकदा ही विल शूट अप, बट माहीत नाही ते काय होईल ते. म्हणजे असं तर या बातम्यांकडे आपलं लक्ष पाहिजे. प्रत्येक व्हॅल्यू स्टॉक काय अगदी विडो स्टॉक असतो असं नाही. सो इट ऑल डिपेंड्स. पण तुझ्या एजला ग्रोथ स्टॉक शुड बी द ऑप्शन, की ज्याच्यामध्ये पण डिव्हिडंड द्यायला पाहिजे. तर 20-30% डिव्हिडंड द्यायला पाहिजे, कारण कॅश इज द किंग. कारण नुसतंच P&L इज ओपिनियन ऑफ ऑडिटर, इट मे बी रॉंग. आणि आपण हे रिपीटेडली बघितलं गेल्या 10-15 वर्षात, ऑडिटरने सर्टिफाय केलं पण तो P&L खरा नव्हता, लॉसेस होता. सत्यम एवढीच होते असं दाखवलंय. ऑडिटरने म्हटलं की मला दाखवले नाहीत, पण आय ट्रस्ट इन मॅनेजमेंट. तर ऑडिटर इज ऑडिटर, म्हणजे ही विल गेट इज मनी अँड ही विल से की डिस्क्लेमर टाकून तो जाणार नाही निघून. आणि काय कोणी काय करत नाही, त्यांची इन्स्टिट्यूट पण काय करत नाही. काय केलं असेल तर मे बी सम स्मॉल फ्लाय इन हिअर अँड देअर. त्यामुळे आय ट्रस्ट ओनली डिव्हिडंड आउटपुट, नॉट दॅट पर्सेंटेज आय काउंट, बट हा डिव्हिडंड दिले तेवढी कॅश होती. जर तुम्ही 1000 कोटी प्रॉफिट दाखवताय तर 20,000 कोटीतले 200 कोटी तरी तुम्ही वाटले पाहिजेत ना. नाही तर मग 1% डिव्हिडंड, 2% अशा कंपन्या आहेत 1% डिव्हिडंड देतात. मग त्यांच्याकडे तेवढे प्रॉफिट नाही आहेत, कॅशफ्लो नाही आहे. इफ यू हॅव कॅशफ्लो ना, प्रॉफिट असतील पण कस्टमरकडे पैसे पडलेत, कस्टमर देत नाही कारण काहीतरी इश्यू आहे प्रॉडक्टमध्ये, किंवा कम्प्लिशन झालेलं नाही इन्स्टॉलेशनचं, किंवा अजून काहीतरी आउटस्टँडिंग. आणि आउटस्टँडिंग म्हणजे तुम्ही क्रेडिटवर दिले, कारण काय तुमचा माल खपत नाही आहे, सेल्स व्हायला तुम्ही क्रेडिट देता ना. घे रे क्रेडिटवर घ्या, माझा प्लॅन नाही तर 100%, 80% येतो, घे क्रेडिट. तो म्हणतो दे मला काय. इट्स लाईक फोन बँकिंग, की मला पैसे नको आहेत पण बँक म्हणते तू घे, मी म्हणतो पाठव, मला काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर NPA होतात. तसंच या आउटस्टँडिंगचं आहे. ऑल दीज रिसिवेबल्स बिकम राईट ऑफ्स आफ्टर 5 years. आणि जेवढा डील आहे तेवढा डिके जास्त. तर त्यामुळे कॅश इज द किंग फॉर इंडिव्हिज्युअल्स ऑल्सो. तुम्ही किती रिच असाल, पण तुमची इन्व्हेस्टमेंट जर इलिक्विड एरियात असेल तर मग त्याचं जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा त्याचा उपयोग नसेल तर काय त्या वेल्थचा उपयोग ना. स्टॉक मार्केटची इन्व्हेस्टमेंट मोस्ट लिक्विड, 2 दिवसात पैसे हाजीर. बरेच लोक एक प्रॉब्ली शेवटचा प्रश्न आहे, बरेच लोक बाकी ॲव्हेन्यूजकडेही जातात. जसं आता गोल्ड वरती गेलं, सिल्वर वरती गेलं, आणि आपल्याकडे थोडंसं ते स्त्री धन किंवा असं सगळी परंपरा, कल्चरल हे इन्क्लिनेशन्स आहेत. करेक्ट. सो लोकांनी घेऊन ठेवलेले आहेत, म्हणजे ऑब्वियसली दे हॅव परचेस्ड इट ॲट अ व्हेरी ॲट पीनट्स अट्रॅक्टिव्ह प्राइस. बट आता जर कोणाला एंटर व्हायचं असेल, इज ETF अ गुड ॲव्हेन्यू और डायरेक्ट कमॉडिटीज बाय करणं इज अ गुड ऑप्शन? नाही, ETF इज बेस्ट काय म्हणायचं पॉलिसी, unless you are really wanting to buy gold for marriage or for gifting etc., then you go to sonar and then buy it. But otherwise you should go ETF route only. गोल्ड बॉन्ड काय विशेष अट्रॅक्टिव्ह मला वाटत नाही, पण एव्हरीथिंग इज गुड ॲट द राईट प्राईस ना. त्यामुळे आता गोल्ड अँड सिल्वरला घेण्यात आय डोंट रेकमेंड. इट इज गोइंग टू फॉल मे बी 30-40% अँड दॅट टाइम यू कॅन थिंक ऑफ बाईंग. जे वरती गेलं ना ते विकायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जर गोल्ड बॉन्ड्स काय असेल ना, प्रॉफिट बुक करा. शेवटी आपण काय म्हणतो, वी आर डिपेंडंट टू मच ऑन नॉईज अराउंड, की अजून वरती जाणार, तर 2 लाख होणार वगैरे वगैरे. ते होणार आहे. तुमचा प्रॉफिट आत्ता आहे तो आत्ता आहे, उद्या नसेल.
राईट. तर प्रॉफिट बुक करायला शिकलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही आता प्रॉफिट बुक करा आणि तेच पैसे ठेवून द्या. उद्या गोल्ड 80,000 70,000 आलं की यू कॅन बाय इट अगेन ना. सी शेवटी इट कम्स बॅक टू रोटेटिंग द कॅपिटल. लाईक मारवाडी मराठी माणूस श्रीमंत होणं हे माझं मेन स्वप्न आहे. याच्यामध्ये मराठी माणूस मागे का पडतो? सगळे गुजराती मारवाडी का श्रीमंत होतात? कारण ते पैसे रोटेट करतात. आपण पैसे रोटेट नाही करत, आपण भित्रट असतो. तर अतिभित्रट उपयोग आहे नाही अजिबात. तुम्ही काहीतरी करेज जीवनामध्ये दाखवायला पाहिजे. आणि असं नाही म्हणतो तुम्ही 100% करेज दाखवा, तुम्ही ॲटलीस्ट 30-40% तरी करेज दाखवायला पाहिजे. आणि पेशन्स, संयम ठेवला पाहिजे. राईट. आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर होतात इफ यू आर करेजियस. आणि संयमित तुमचं सगळं पाहिजे, सगळं प्रमाणामध्ये पाहिजे. स्वामी रामदास तसं म्हणतात, प्रमाणामध्ये सर्व करावं. की सगळं शेअर मार्केटला चिकटून राहू नकोस तू. ओके, महिन्यातनं एकदा जरी तू बघितला शेअर म्हणजे शेअर मार्केट तरी सफिशियंट असतं ते. आणि देर आर सो मेनी अदर गुड थिंग्स टू डू इन लाईफ दॅन स्पेंडिंग 1 hour 2 hours इन. मी सुद्धा नाही बघत शेअर मार्केट डेली. मी आता गेल्या 5 दिवसात मी बघितलंच नाही. कारण टिपिकली टीव्हीवर 5 मिनिटात कळतं की कुठे मार्केट आहे. एकदा सकाळी लावायचं, एकदा दुपारी लावायचं. 1:30च्या पुढे मार्केट काय चेंज ऑफ डायरेक्शन करत नाही, जे आधी करायचं. आधी 2:30 का टाइम में एकदम अपडाऊन व्हायचं. आता काही होतच नाही कारण सगळं अल्गोरिदम ड्रिव्हन आहे. आणि जेव्हा होईल तेव्हा आपल्याला कळेल ना. माझा आता तुझं टॉपिक येत आला म्हणतो, माझा एक चुलत भाऊ आहे, सातारला असतो तो पेपर घेत नाही, पिंक पेपर. ही डझंट वॉच टीव्ही. घरात टीव्हीच नाही मुलांसाठी. अच्छा. ओके. आणि तरी तो शेअर मार्केट उत्तम करतोय. हो या ही इज नॉट ड्रिव्हन बाय नॉईज. त्याच्याकडे जे काय 50-100 शेअर्स आहेत जे ट्रस्टवर्दी आहेत, राईट, त्या शेअर्समध्ये तो खेळत असतो आणि इज व्हेरी हॅपी. आणि तो ट्रेडिंग करतो. मग ही इज इन्व्हेस्टिंग ऑल्सो आणि ट्रेडिंग ऑल्सो. पण तो मी त्याचा मला फोन येतो, काय करतो सध्या? म्हटलं काहीच करत नाही. 5 दिवसात मार्केटने काहीच दाखवलं नाही आपल्याला. तो म्हटला अरे हा इथे होता, तो तिथे मी घेतला होता, आता विकला, मला 10% मिळाले, 15 दिवसात मिळाले, महिन्यात मिळाले. म्हटलं ग्रेट. त्यांनी ओडी पण काढलेला आहे. बिंग बँक एम्प्लॉई अर्लियर त्यांनी ओडी काढलेला होता, 15-20 लाखाचा ओडी काढला. त्याच्यात तो म्हटला मी बँकेचा इंटरेस्ट आधी पे करतो आणि उरलेलं नंतर घेतो. म्हणजे असं नाही की बँकेचा इंटरेस्ट थकवला, असं नाही. सो एव्हरीथिंग हॅज टू बी डन इन मेजर्ड वे. राईट. तर तो म्हणतो मला काहीच प्रॉब्लेम नाही, मार्केटमध्ये मी अजून गेले 10 दिवसाचे पैसे मिळवले. म्हटलं ग्रेट, यू आर ग्रेट गाय. So basically it should be a data driven decision but avoiding a noise. म्हणजे सतत बघत राहू नये. सतत बघण्यात काही पॉईंट नाही. आणि आय डोंट बिलीव्ह इन डेटा ड्रिव्हन. ओके, म्हणजे हे बरेच लोक म्हणतात की डेटा ड्रिव्हन करावं म्हणून. शेवटी भाव भगवानचे ट्रेड. तुम्हाला 200% मार्जिन आहे ना, अजून 300% जाणार आहे ना, पण तो जाणार नाही ना. तुमचा प्रॉफिट इन बँक इज अ रिअल प्रॉफिट ना. राईट. त्यामुळे प्रॉफिट पण लोकांना दाखवायला पाहिजे. नाही तर लोक म्हणतात अरे हा मार्केट करतो पण काय दिसत नाही मार्केट करतो असं. सो तुमको शॉप भी करना पडेगा. तो 5 साल में एक बार जाना पडेगा बाहेर में क्रूज ट्रिप पर. ॲब्सोल्युटली करावं लागतं ना. एक्सपिरियन्स. यू हॅव टू एक्सपिरियन्स द प्रॉफिट. शेवटी त्यामुळेच लोक अट्रॅक्ट होतात मार्केटकडे की आय हॅव एक्सपिरियन्स दिस. सी मी आता NRIवर एक व्हिडिओ केला. NRIला मी अपील केलं की तुम्ही तुमच्या पेरेंट्ससाठी इंडियामध्ये त्यांच्या नावावर स्टॉक 3-in-1 उघडा, तुम्ही ऑपरेट करा. ओके. आणि तुम्ही तुमच्या पेरेंट्ससाठी हा अकाउंट म्हणजे ATM होऊ शकतं. अच्छा. ओके. तुम्ही तिकडनं पैसे पाठवणार, मग तुला पैसे पाहिजेत का नको आहेत, मग काय पेन्शन यावेळेला आलं नाही किंवा आलं कमी पडतंय इन्फ्लेशनमुळे, सगळ्या प्रॉब्लेम्स म्हणून तुम्ही मुक्त व्हाल. आणि तुमचे दर 3 वर्षांनी एक बिझनेस ट्रिप नाही, पर्सनल ट्रिप इन बिझनेस क्लास होऊ शकेल बॅक टू इंडिया टू मीट पेरेंट्स. इतकं ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे मिळवतात पैसे डॉलर आणि तिकडे पण स्टॉक मार्केटमध्ये पैसे मिळतात आहेत. पण इकडे 15% मिळतात, तिकडे 7-8% मिळतात. फिक्स रेटमध्ये 4% मिळतात. इकडे FD मध्ये ठेवलं तरी 6% मिळतात. 2% डिफरन्स. CAGR 10 वर्षात प्रचंड डिफरन्स आहे. यू मस्ट बी नोईंग दिस. या ज्या लोकांना एक्सेल माहिती त्यांनी स्वतः फॉर्मॅट टाकावं आणि करावं. म्हणजे बघावं शेवटच्या 10 वर्षात केवढा फरक पडतो. 2% CAGRने किंवा 1% CAGRने. ॲब्सोल्युटली. छोट्या गोष्टी आहेत, सिम्पल मॅथमॅटिक्स आहे, पण ते आपल्याला काय म्हणायचं प्रेडिक्ट करता यायला पाहिजे आउट ऑफ युअर ब्रेन किंवा आउट ऑफ युअर हेड. आणि ते जे केलं तर तुम्ही नक्कीच फायद्यात राहाल. 1% काय आहे असं म्हणून काय फायदा. 1% इन लॉंग रेंज इज फॅन्टॅस्टिक. ओके. दॅट यू मस्ट बी एक्सपिरियन्सिंग दॅट ऑलरेडी बिंग सॅव्ही इन फिनान्सेस आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये. त्यामुळे तुला अनुभव चांगले असतील. बट एक जस्ट आय एम ट्राइंग टू बी ग्रीडी हियर. आय डिड से लास्ट क्वेश्चन बट नो प्रॉब्लेम. सेकंड लास्ट क्वेश्चन. सो आय गेट एक्साइटेड व्हेन यू आस्क क्वेश्चन्स. थँक्यू. कारण त्या क्वेश्चनमुळे मला अजून 2 गोष्टी ऍड करायला मिळतात ना. ॲब्सोल्युटली. सो माझा असा प्रश्न होता की म्हणजे आपण आता म्हणजे बरेच ॲव्हेन्यूज आलेले आहेत इन्व्हेस्टमेंट्सचे. बट समवेअर इफ समबडी वॉन्ट्स टू स्विच इन टू ॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट्स आणि परस्यू इट ॲज अ करिअर, सो फायनान्शियल इंडिपेंडन्स समवेअर इट्स रिलेटेड टू दॅट. कारण काही लोक बिझनेस करतायत किंवा जॉब करतायत, त्यांना जर फुल फ्लेज ह्याच्याकडे वळायचं असेल, सो व्हॉट वुड बी आयडियल टाइम और एक थ्रेशोल्ड
असायला हवा. हां, फॅन्टॅस्टिक क्वेश्चन आहे. म्हणजे हा मला ॲप्लिकेबल होता म्हणून मला क्वेश्चन आवडला तुझा. वेन आय क्विट द जॉब आय सॉ टू इट दॅट आय हॅव कॉर्पस विच आज 6, तेव्हा होतं इंटरेस्ट रेट एवढीच 8% होतं. 8%ने मला या कॉर्पसमध्ये सॅलरीच्या इक्विव्हॅलंट मिळत आहेत का दरवर्षी, ते जेव्हा तुला मिळायला लागतील ना, त्या वर्षीची सॅलरी, नॉट धिस इयर्स सॅलरी, दॅट इयर मे बी आफ्टर 10 years or 20 years, त्या वर्षीची सॅलरी तुला इन्व्हेस्टमेंटमधून मिळते का ॲट द रेट ऑफ दॅट टाइम FD रेट, तेव्हा 5% असेल. गॉड नोस. तो जे तुम्हाला मिळायला लागलं, you can jolly well quit the job and do this as a business, because you are having sufficient capital which even if eroded 30%, 40%, still you are better off and your day-to-day issues are not काय म्हणायचं disturbed. हां, आणि then by the time you would have acquired so much of experience in that, you can come back very beautifully in next 4 years. जरी मार्केट पडलं 50% तरी सुद्धा. कारण मी जेव्हा क्विट केलं तेव्हा 2007ला मी क्विट केलं. मार्केट वॉज ॲट पीक. मार्चला मी क्विट केलं, एप्रिलमध्ये मी रिलीज झालो आणि नंतर ऑक्टोबरला मार्केट पडलं, लेमन क्रायसिस. ओके, मार्च, आणि तोपर्यंत माझी ग्रॅच्युटी आणि सगळं आलं होतं, PF वगैरे वगैरे, लंप सम, बिग सम. तर तेव्हा आय टूक अ रिस्क, आय पुट एव्हरीथिंग इन द मार्केट. ओके, आणि इट ग्रो 10 times in next 10 years. दिस हॅपन्स. आपण जेव्हा सोडतो तेव्हा मार्केट पडतं हे अश्युम करून जॉब सोडायचा. मी ते अश्युम केलं नव्हतं, पण आय एम टेलिंग यू की हे सुद्धा होऊ शकतं, पण तरी मला सोडायचं आहे का, मग सोड असं. And then it has become my full-time job. And then it is so interesting. And I just converted my काय म्हणायचं passion into business. Yeah, that time. आता मी तो बंद केलाय. Now I am distributing the knowledge free of cost, but I used to but thank you so much also. Thank you so much for that. हे काही जे असतात ना, that confidence which translates from somebody who has been in the market, ते खूप मॅटर करतं. कारण नुसतं वाचणं किंवा ऐकणं पेक्षा just to books also don't म्हणजे it's okay to understand that, but I recommend one simple book, Rich Dad Poor Dad एक पुस्तक आहे. त्याच्यावर आता तुला ते वाचायची जरूर नाही, मे बी ऑलरेडी इन दॅट. पण जो माणूस आता आधी आला होता ना, 19-20 वर्षाचा मुलगा, त्याने ते पुस्तक 2-4दा वाचावं. 2-4दा वाचून ते जास्त तुम्हाला सिंक होतं आणि डायजेस्ट होतं. आणि देन यू अंडरस्टँड की तुम्ही इन्कम जनरेटिंग ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. त्याचा मूळ थीम हे आहे, तुम्ही ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करू नका, इन्कम जनरेटिंग ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करा. दॅट इज द की पॉईंट देअर. आणि मग दॅट ग्रोज ॲट 10%, 20%, 100% ऑल्सो. तुम्ही जर ॲसेट जर आयडेंटिफाय केली बाय मिस्टेक, कार इज एन ॲसेट, कार इज नॉट अ ॲसेट, कार इज अ लायबिलिटी. म्हणजे बऱ्याच जे ॲसेट्स आपण म्हणतो कॉमन मॅन, ते लायबिलिटीज असतात. तर ते न करता तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, सी ऑलवेज वस्तू डिप्रिशिएट होते, पैसा अप्रिशिएट होतो. इज अ बेसिक थिंग वॉट दे हॅव सेड. तर हे रिच डॅड पुअर डॅड पुस्तक वाचून तुम्हाला बेसिक एक सिंक झालं ना नॉलेज, की ते मला सिंक झालं होतं त्या काळामध्ये. आणि आय स्टील रेकमेंड दॅट डिस्पाईट हंड्रेड्स ऑफ बुक्स कमिंग. त्यात काही अर्थ नसतो, दॅट इज ऑल नॉईज. ओके, आणि इंडिव्हिज्युअल्स म्हणजे जे भाऊ तोरसेकरच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं की बुद्धिवंत लोक म्हणतात हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा. मी म्हणतो की फक्त बेसिक पुस्तक वाचा. आणि इन्फ्लेशनला फाईट करण्यासाठी तुम्ही तुम्हाला मार्केटमध्ये यायला काय पाहिजे, इन्फ्लेशनला फाईट करण्यासाठी. करेक्ट. आणि ऑब्व्हियसली यू शुड बी एबल टू मेंटेन सेम लाईफस्टाईल, नॉट इन टर्म्स ऑफ बॅड हॅबिट्स बट गुड स्पेंड. आता तुम्ही 1 लिटरचं दूध घेऊ शकता डेली, तर तुम्ही 200 रुपये पर लिटर असं रोज 1 लिटर दूध घेऊ शकला पाहिजेत. नाही तर तेव्हा तुम्हाला नाही परवडत नाही दूध. असं झालं तर देन यू आर नॉट गुड इन्व्हेस्टर किंवा गुड फायनान्शियल प्लॅनर. तर ते करण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये यायला पाहिजे. असं तसा एक जर्नी आहे ओव्हरऑल. सो काका, थँक्यू सो मच. म्हणजे आय हॅव बीन व्हेरी थँक्स फॉर बिंग कॅन्डिड. आणि अगदी तुम्ही मन मोकळेपणे तू परत येऊ शकतोस, परत नवीन प्रश्न घेऊन येऊ शकतोस. आय विल बी थ्रिल्ड टू आन्सर ऑल ऑफ कारण मला अजूनही वाटते की बरेच प्रश्न आहेत कुठेतरी. आय डेफिनेटली आपण 2-4 महिने परत काहीच हरकत नाही, आपण परत एकदा घेऊया. येस. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर अँड स्पेंडिंग युअर टाइम. इट्स माय प्लेजर. नाही, इट्स गुड दॅट यू हॅव कम हिअर. आणि डिफरन्स एजची मला मुलं पाहिजेत, सो दॅट तुझे प्रश्न वेगळे असतील. ओके, 40 वर्षाच्या माणसाचे प्रश्न वेगळे असतील, कारण त्याला अजून पुढे फॅमिली वाढले आणि ओल्डर पॅरेंट्स किंवा तत्सम. हे सगळे लाईफ जर्नी जी आहे ना, ती अशी इव्हॉल्व्ह होत असते. आणि ती मी सगळी एक्सपिरियन्स केले, त्यामुळे आय कॅन रिलेट टू एव्हरीबडी व्हॉट इज इश्यूज आर अँड प्रॉब्लेम्स आर. आणि आय कॅन रिलेट अदर साईड द मार्केट ऑल्सो, की मार्केटची इररॅशनल बिहेवियर पण असते आणि रॅशनल पण असते आणि एक्झुपरंट पण असते आणि एकदम डूम्सडे पण असते. कारण आय हॅव सीन डूम्सडे वेन आय टोल्ड यू की 2007ला जेव्हा रेमन क्रायसिस झाला, 2008पर्यंत असं वाटलं तर मार्केट बुडलं. पण नाही, आय जस्ट डिड नॉट सी द मार्केट फॉर 4-5 months. त्यानंतर जे मार्चला नवीन गव्हर्नमेंट आलं मनमोहन सिंगचं, आणि जे मार्केट बूम सुरू झाला, तो थांबलाच नाही पुढचे 10 वर्ष. दॅट इज द वे मार्केट. म्हणजे एक अशी तरी सायकल असते जोरदार किंवा आणि नाही तर मग वरती जाण्याची, पण ती 2-2 वर्षाची असायची. आता 1-1 वर्षाचीच आहे. व्हॉट यू से इज राईट. सायकल्स आर श्रिंकिंग नाव. या कारण
खूप पब्लिक आला आहे ना, त्यामुळे लाटा पटपट येत आहेत. आधी कमी होतं लोक इन्व्हेस्टर्स, त्यामुळे लाटा अशा 2-2 वर्षांनी यायच्या, आता दर वर्षाला लाट आहे. त्यामुळे त्यात अपॉर्च्युनिटी आहे. शी लाट इज नॉट अ थिंग टू फिअर, इट इज अन अपॉर्च्युनिटी अँड ऑल्सो टू एक्झिट बोथ. येस. So thank you so much for coming. It's my pleasure and thank you so much. Thank you so much. Thank you. Yeah, thanks again. तर हा जर चॅनल तुम्हाला आवडला असेल, इंटरव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलमधनं तुम्ही श्रीमंत व्हा. ओके, मराठी माणूस श्रीमंत का होत नाही आहे त्याचं एक मेन कारण आहे की त्याची इकडे बघण्याची प्रवृत्तीच अशी आहे की डिसअपॉइंटिंग आहे की नाही मार्केटमध्ये आपल्याला जमणार नाही वगैरे. अरे मार्केट सगळ्यांना जमतं, तुम्हाला पेशन्स पाहिजे, तुमच्याकडे मिनिमम काहीतरी एक्स कॅपिटल पाहिजे. इट कॅन बी ॲज लो ॲज 1000 रुपीज पर मंथ और ॲज हाय ॲज मे बी 5 lakhs रुपीज अ मंथ. बट देन फायनली इट इज अ मल्टिप्लिकेशन गेम किंवा पर्सेंटेज गेम आहे याच्यामध्ये. तुम्ही जेवढे कमी पैसे लावाल तेव्हा पर्सेंटेज वाईज तुम्हाला 10%, 15%, 20% मिळतीलच. ETF लावलं तर तुम्हाला मिनिमम 10% पर इयर मिळू शकतं. स्टॉक्समध्ये लावलं तर तुम्हाला 2-3 वर्षामध्ये 50% पण मिळू शकतं, पण मिळू शकतं, राईट. पण याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही, आपल्या देशावर विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे. आणि इंडियासारखं तुम्हाला रिटर्न कुठेच मिळत नाही. तुम्ही बघा आता स्टॉक मार्केट्स अक्रॉस द वर्ल्ड, लंडन स्टॉक एक्सचेंजला रिटर्न मिळाले गेले 10 वर्षामध्ये 4.5% फक्त. अमेरिकेमध्ये मिळाले 10%. ओके, इंडियापेक्षा कमीच आहे. भारतामध्ये CAGR इंडेक्स सेन्सेक्स 80% ते आत्तापर्यंत 14 ते 15% वाढलेला आहे आणि गेल्या 4 वर्षामध्येच तुम्ही बघितलं असेल तर मोर दॅन 15% वाढलं आहे. कोविडची डिप जर तुम्ही सोडली, मग 19 तुम्ही धरा, 19 ते 24 या काळामध्ये सुद्धा मार्केट 13% वाढलेलं. 13% तुम्हाला नको असेल तर तुमच्यासारखे कमनशिबी तुम्हीच. आणि 13% आणि 6% केवढा डिफरन्स आहे बघा. म्हणजे सेफ्टी ॲट इन द फिक्स्ड डिपॉझिट ॲट 6%, ॲट वॉट कॉस्ट? इट इज गिविंग यू निगेटिव्ह रिटर्न इन फिक्स्ड डिपॉझिट्स. आय एम नॉट रेकमेंडिंग की डोंट डू FDs. डू FDs but for the next 1 year or 2 years expenses, not more than that. आणि allocate करा पैसे इक्विटी मार्केटसाठी. डोंट पुट एव्हरीथिंग इन टू वन गो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम टाका, 4-5 महिने किंवा 6 महिने, आणि यू विल बी बेटर ऑफ. थँक्यू सो मच आणि परत भेटूया.